आवाजावरून तर लक्षात आलंच असेल, माझी ही चकली किती छान अशी खुसखुशीत झाली आहे. अजिबात आतून कडक नाहीये किंवा मग कच्ची राहिलेली नाहीये. एकूण एक साबुदाणा व्यवस्थित असा फुलला गेल्यामुळे ही चकली अजिबात तेलकट देखील झालेली नाहीये. सोबतच चकली पाडताना ही अजिबात न तुटता व्यवस्थित अशी गोल गरगरीत तयार होते. त्याकरिता ना मी एक थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे आणि त्याचसोबत साबुदाणा बटाट्याचं अचूक प्रमाणही घेतलंय, ज्यामुळे चकली अगदी परफेक्ट तयार होते. नमस्कार, आज बनवणार आहे अगदी झटपट खुसखुशीत आणि कमीत कमी फामट पसाऱ्यामध्ये तयार होणारी खुसखुशीत अशी साबुदाणा बटाटा चकली. चला तर मग लगेच रेसिपी करूया. सर्वात अगोदर आपण आता साबुदाणा भिजवून घेऊया. याचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण असं दोनही प्रमाण मी या ठिकाणी देणार आहे. तर अजिबात न भिजवलेला 1 वाटी साबुदाणा मी या ठिकाणी घेतलाय. हा वजनी प्रमाणामध्ये साधारण 250 ग्रॅम आहे. आता ह्या घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः 50 चकल्या तयार होतात. सुरुवातीला मी हा हलक्या हाताने चोळून 1 ते 2 पाण्याने धुवून घेते, जेणेकरून यातील जी काही डस्ट असेल किंवा साबुदाण्याची पावडर असेल ती निघून जाईल. लगेच यामध्ये आपण रेग्युलर खिचडीला ज्या पद्धतीने साबुदाणा भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे. अगदी अर्ध पेर वरती इतकं पाणी घातलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, माझा साबुदाणा अगदी छान असा मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत फुलला गेलाय, भिजला गेलाय. कारण हा मी रात्रभराकरिता भिजवून घेतला, परंतु जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी हा 4 ते 5 तासांकरिता तरी भिजवून घ्यायलाच हवा. मौसूद भिजवलेला साबुदाणा जरा वेळाकरिता साईडला ठेवून घेऊयात आणि आता आपण मोजूयात उकडलेले बटाटे. तर वजनी प्रमाणात हे मी 500 ग्रॅम बटाटे घेतले, म्हणजे अर्धा किलो बटाटे घेतले. साधारणतः मीडियम साईजपेक्षा थोडीशी मोठ्या साईजचे हे 3 बटाटे आहेत. लगेचच हे मी सोलून घेतेय कारण हे थंड झालेत. बटाटा उकडवण्याची महत्त्वाची टिप्स म्हणजे हा बटाटा मौसूत उकडलेला हवा. एक वेळेस ओव्हरकुक झालेला चालेल, परंतु कच्चा अजिबात नसावा. उकडवून घेतलेला बटाटा लगेचच किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मॅशरने मॅश करून घेतला तरी देखील चालणार आहे. यामध्ये आपल्याला अजिबात बटाट्याची गाठ राहू द्यायची नाहीये. 3ही बटाटे छान असे किसून घेतले. मौसूत उकडलेले असल्यामुळे व्यवस्थित हे किसले गेलेत. बऱ्याचशा स्त्रियांची ना चकली अगदी छान अशी गोल गरगरीत होते, पण ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जात नाही. त्याकरिता मी एक खास ट्रिक वापरतीये, पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची वस्तू दाखवते. मी आज वापरतीये अगारोची नॉनस्टिक कढाई, ज्यामध्ये ना कोणताही पदार्थ अजिबात चिकटत नाही, कारण याला नॉनस्टिक लेअर आहे. त्यासोबत याचं बॉटम देखील खूपच हेवी आहे. इंडक्शनवर देखील ही कढाई आरामशीर चालू शकते. सोबतच हिला 2 कान असल्यामुळे वापरणं देखील तेवढंच सोयीस्कर आहे. तुम्हाला जर ही कढाई मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे. आता कढाई गॅसवर ठेवली, गॅस चालू केलात. लगेच यामध्ये घालूयात अर्धा वाटी पाणी. तर ज्या वाटीने मी साबुदाणा मोजून भिजत घातला होता ना, तीच वाटी ही आहे, पण पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे झालं तरी देखील चालणार आहे. लगेच यामध्ये चवीनुसार किंवा मग अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घालू. चवीनुसार मीठ साधारणतः 1.5 चमचा घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे लाल तिखट अति जास्त प्रमाणात घालायचं नाही आणि त्यासोबत असं पाण्यामध्ये घालायचं, ज्यामुळे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि चकली खाताना आपल्याला तिखटाचा ठसका जात नाही. लगेच यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. पाणी फक्त गरम झालेलं होतं, उकळी मात्र आलेली नव्हती. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साबुदाणा अगोदरच व्यवस्थित मोकळा सुटसुटीत करून घेतलेला असल्यामुळे मला हे मिक्स करायला फारच सोपं पडतंय. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. लगेच यावर झाकण ठेवूयात आणि फक्त अर्ध्या मिनिटाकरिता वाफ काढून घेऊयात कमी गॅसवर. अर्ध्या मिनिटानंतर झाकण खोलून बघतीये. बघा, व्यवस्थित असा हलकासा आपला हा साबुदाणा वाफवला गेलाय. जास्तही वाफवायचा नाही किंवा जास्तही ट्रान्सपरंट होऊ द्यायचा नाहीये. जर जास्त ट्रान्सपरंट झाला तर हा साबुदाणा चिकट होतो, हे मात्र लक्षात ठेवा. लगेच यामध्ये हा उकडवून मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि छान असे संपूर्ण दोनही साहित्य एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तर बघा, साबुदाणा मी अर्धवटच वाफवून घेतलेला असल्यामुळे हा पटकन बटाट्यामध्ये मिक्स होतोय. साबुदाणा अजिबात एकमेकांना चिकटलेला नव्हता. अगदी छान असं आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. बटाटा कुठेही सेपरेट दिसत नाहीये. लगेच गॅस बंद करूयात आणि कढाई गॅसवरून खाली उतरवून घेऊयात. आता ही चकली बनवण्याकरिता मी चकलीचा सोऱ्या घेतलाय. याला पहिले थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं हे मिश्रण या सोऱ्याला चिकटणार नाही. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा सोऱ्या नसेल, काहीच हरकत नाहीये. घरामध्ये प्रत्येकाच्या दुधाची किंवा प्लास्टिकची पिशवी असते,
तिच्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि अगदी कडेचा थोडासा कोपरा कट करून घ्यायचा. जेवढी आपल्याला चकली जाड हवी आहे तितका कोपरा कट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही चकल्या या गोल गरगरीत बनवू शकता, पण माझ्याकडे सोऱ्या आहेत तर मी तोच वापरतीये. यामध्ये व्यवस्थित असं मिश्रण अगदी छान असं प्रेस करून भरून घेतलं. अजिबात कुठेही हवा राहू दिली नव्हती. लगेचच याच्या चकल्या पाडून घेते. बघा किती मस्त अजिबात न तुटता गोल गरगरीत माझी ही चकली तयार होतीये. शेवटचा टोक तोडल्यानंतर लगेच हे थोडंसं चिकटवून द्यायचं, जेणेकरून आपली चकली तळताना सुटणार नाही. या चकल्या तुम्ही एखाद्या प्लास्टिक पेपरवर किंवा मग कापडावर देखील तयार करून घेऊ शकता. आता या चकल्या कितपत मोठ्या बनवायच्या आहेत किंवा छोट्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याचा वेढा ठरवून घेऊ शकता. बघा साधारणतः 3 ते 4 वेढे मी एका चकलीचे ठेवतीये. आता या चकल्या होत आहेत तोपर्यंत उरलेलं जे मिश्रण आहे ना ते तुम्ही झाकून ठेवा, जेणेकरून हे सुकणार नाही आणि पटापट तुमच्या अगदी व्यवस्थित अशा चकल्या शेवटपर्यंत तयार होतील. तर बघा घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः 45 ते 50 चकल्या आरामशीर तयार होतात. जर तुम्ही छोट्या छोट्याशा चकल्या बनवल्या तर जास्तही तयार होतील. मी थोड्याशा मोठ्या साईजच्या तयार करून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलंय. जर यापेक्षा तुम्ही बटाटा जास्त घेतला तर चकल्या आपल्या कडक होतात, तळल्या की जास्त लवकर लाल होतात, मग त्या आतून कच्च्या देखील राहतात. आणि घेतलेला साबुदाणा देखील हलकासा वाफवून घ्या, ज्यामुळे तो तळल्यानंतर व्यवस्थित आतपर्यंत फुलला जाईल, कच्चा राहणार नाही. आता या चकल्या आपण कडकडीत उन्हामध्ये 1 ते 1.5 दिवसांकरिता वाळवून घेऊ. 1 ते 1.5 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपली चकली या ठिकाणी तयार झाली आहे. बघा किती मस्त अशी यावर शाईन आलेली आहे, कारण आपण साबुदाणा वाफवून घेतलेला होता. त्यासोबत ही अजिबात तुटलेली नाहीये, अगदी अखंड आहे. यातील साबुदाणा देखील अगदी मस्त असा मोत्यासारखा दिसतोय. लगेचच चकली तळून बघूयात. त्यासाठी तेल मी कडकडीत गरम घेतलंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात, जेणेकरून ही आतपर्यंत व्यवस्थित तळली जाईल. कमी ठेवली तर चकली तेल जास्त पिते आणि हाय ठेवली तर ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही, कच्ची राहते, ज्यामुळे ती अगदी व्यवस्थित अशी फुलत देखील नाही. तर बघा ही तळलेली चकली आणि कच्ची चकली याच्या फरकावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपली ही चकली किती छान अशी दुप्पट तिप्पट फुलली आहे. याचा जो साबुदाणा आहे तो नायलॉनसारखा अगदी मस्त असा मोत्यासारखा फुललाय, ज्यामुळे चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये. सोबतच यामध्ये आपण लाल तिखट थोडंसं शिजवून घातलेलं असल्यामुळे ही चकली खाताना अजिबात तिखटाचा ठसका देखील जात नाही. त्यामुळे मी सांगितलेली ही पद्धत खास टिप्स वापरून तुम्ही यावर्षी चकल्या नक्की बनवून बघा. मी खात्री देते यापुढे तुम्ही हीच पद्धत फॉलो कराल. ही चकली तळून वर आल्यानंतर हलकसं झाऱ्याने प्रेस करायचं, जेणेकरून आतपर्यंत ही व्यवस्थित अशी तळली जाते, फुलली जाते. तर तुम्हाला आजची ही चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. यापूर्वी मी तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते देखील दाखवले आहेत. पळी पापडही दाखवले आहेत. त्या रेसिपीज देखील चॅनलवर जाऊन नक्की बघा. आता या दोनही चकल्यांमधील फरक बघा. त्याचसोबत हिचा तेलकटपणा बघा, अजिबात तेलकट झालेली नाहीये. तोडूनही दाखवते, आतपर्यंत व्यवस्थित फुलली गेली आहे. अशी चकली पाहिल्यानंतर तर माझं तर अजिबात मन आवरत नाही, लगेचच खाऊन बघणार आहे. कारण मला ना वाळवणीच्या पदार्थांतील चकली एक प्रकार खूपच आवडतो.